तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघा, तिसरा पाठ आहे हडप्पा संस्कृती. स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा शोध टिंबटिंब नदीकाठी लागला. योग्य उत्तर सिंधू. हडप्पा संस्कृतीचा शोध सिंधू नदीकाठी लागला. दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह टिंबटिंब या ठिकाणी सापडले. योग्य उत्तर मोहेंजोदडो. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह मोहेंजोदडो या ठिकाणी सापडले. तिसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील टिंबटिंब या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. योग्य उत्तर लोथल. हडप्पा संस्कृतीतील लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक ब, चूक बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न, दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. दिलेलं विधान हे बरोबर आहे. दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. तर दिलेलं विधान हे चुकीचं आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक होते. तिसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे कारण व्यापार मंदावणे हे एक होते. तर दिलेलं विधान हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. पहिल्या चौकटीत लिहिणार नगर रचना, दुसऱ्या चौकटीमध्ये लिहिणार विविध प्रकारची खेळणी, तिसऱ्या चौकटीत लिहिणार सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, चौथ्या चौकटीत लिहिणार मातीची उत्तम दर्जाची भांडी, पाचव्या चौकटीत लिहिणार लेख असलेल्या मुद्रा, सहाव्या चौकटीत लिहिणार सुव्यवस्थित रस्ते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक ब, शब्दकोड्यातून उत्खननातील नगरांची नावे पूर्ण करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. पहिला प्रश्न, मोहेंजोदडो येथील महास्नानगृह. उत्तर, मोहेंजोदडो येथील महास्नानगृह हे त्या काळातील स्थापत्याचा एक विशेष नमुना आहे. महास्नानगृहाचे जलकुंड सुमारे 12 मीटर लांब, 8 मीटर रुंद व 2.5 मीटर खोल आहे. ते पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात पाणी भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरले होते. पुढचा प्रश्न, हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. उत्तर, हडप्पा काळातील लोक सुती व रेशमी कपडे वापरत असत. पुरुष व महिला दोघेही दागिने वापरत असत. ते माती, शंख, तांबे, चांदी व सोन्याचे मणी बनवत असत. हार, कर्णभूषणे, बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या व कंबरपट्टा हे अलंकार वापरले जात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर, हडप्पा संस्कृतीतील लोक कुशल कारागीर होते. त्यांनी माती, धातू व मौल्यवान दगडांपासून सुंदर वस्तू तयार केल्या. कांस्याची नर्तकी मूर्ती प्रसिद्ध आहे. त्यांनी प्राण्यांची आकृती, खेळणी व मुद्रा तयार केल्या. उत्खननात मातीची खेळणी ही सापडलेली आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, भारतातील राजस्थान राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर, कालीबंगन. दुसरा प्रश्न, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर, मोहेंजोदडो. तिसरा प्रश्न,
मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे? उत्तर चिनाब नदीच्या तीरावर. चौथा प्रश्न, दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगर रचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते ते स्पष्ट करा. उत्तर, हडप्पा संस्कृतीतील शहरांची रचना अतिशय नियोजनबद्ध होती. रस्ते सरळ व एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, विहिरी, शौचालये आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात होती. त्यामुळे आजच्या शहराच्या नियोजनासाठी हडप्पा संस्कृतीची सुसूत्र नगर रचना आदर्श ठरू शकते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली? उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या दूरच्या देशांशी व्यापार चालत असे, परंतु इसवी सन पूर्व 23व्या शतकाच्या सुमारास व्यापार मंदावू लागला. त्यामुळे शहरांची अर्थव्यवस्था उतरणीला आली. उद्योगधंद्यात घट झाली आणि लोकांनी शहरे सोडून लहान गावांकडे स्थलांतर केले. त्यामुळेच हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला लागली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघितला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.